मित्रांनो, ज्योतिषशास्त्राचे काही उपाय दिसायला अगदी सोपे दिसतात. असं वाटतं याने काय आपलं आयुष्य बदलणार आहे. पण काही काही उपाय अतिशय परिणामकारक सुद्धा असतात. असाच एक उपाय आज आपण बघणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुद्धा सकारात्मक बदल निश्चितच होईल. पण तो उपाय काय आहे आणि बदल कशा प्रकारचा होईल? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, आमचे व्हिडिओ तुम्ही नियमित बघता, पण सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून जातं. तर तसं करू नका. चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. आता वळूया त्या खास उपायाकडे, ज्याने आयुष्यात बदल घडून येणार आहे. धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. देवापाशी दिवा लावल्याने केवळ देव्हाराच नाही, तर आपलं अंतर्मन देखील उजळून निघतं. मन प्रसन्न होतं, सकारात्मकता वाढते, मनातील भीती नष्ट होते. या दृष्टीने आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो. काही जण तुपाचा तर काही जण तेलाचा दिवा लावतात. शनिवार हा शनिदेवांना समर्पित असलेला वार आहे आणि म्हणूनच या दिवशी पूजेच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं भाग्य उजळून निघू शकतं. दर शनिवारी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. न चुकता दर शनिवारी केलेला हा उपाय आपलं भाग्य उजळवतो. तो उपाय तर मी तुम्हाला आता सांगतेच आहे, पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. शनिदेवांना मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेला आवडतो. शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. त्यात फक्त एका गोष्टीची भर घालायची आहे आणि ती म्हणजे तेलाच्या दिव्यात एक लवंग सुद्धा टाकायची आहे. म्हणजे इतर वेळी जरी तुम्ही दुसऱ्या तेलाचा दिवा लावत असलात तरी काही हरकत नाही, पण शनिवारी मात्र तुम्हाला मोहरीच्याच तेलाचा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक लवंग सुद्धा टाकायचे आहे. आता तुम्ही म्हणाल याने काय होणार आहे? तर मोहरीचं तेल हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये लवंग सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे. भाग्योदयासाठी ज्योतिषशास्त्राने या उपायाला पुष्टी दिलेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा छोटासा उपाय केल्यामुळे शनिदेवांची कृपा प्राप्त होते, आर्थिक लाभ होतात. या उपायात सातत्य ठेवले तर कधीही घरात पैशाची कमतरता भासत नाही. मंडळी, यामागे साधा विचार आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण असते तेव्हा कुठला ना कुठला तरी दोष आपल्या घरामध्ये असतो किंवा कुठला ना कुठला तरी ग्रहदोषही आपल्या पाठीमागे असतो. खास करून जर शनी ग्रहाशी संबंधित काही दोष असेल तर मात्र आर्थिक अडचण किंवा कुठलंही काम न होणं, सतत अडथळे येणं अशा गोष्टी अनुभवाला येतात. आणि म्हणूनच हा उपाय करायला सांगितला जातो, जेणेकरून आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर होतील आणि त्याचबरोबर आपली आर्थिक अडचणही दूर होईल. प्रगतीच्या नवीन नवीन संधी आपल्यासमोर येतील. कधी कधी आपण काम करायला तयार असतो, 100% प्रयत्न करायलाही तयार असतो, पण योग्य संधीच मिळत नाही. ती संधीच आपल्यापर्यंत येण्यासाठी असे ज्योतिषशास्त्रीय उपाय आपल्याला मदत करतात. पण शनिदेवांची कृपा प्राप्त करायची असेल तर मेहनतीची तयारी मात्र ठेवावी लागते. भरपूर मेहनत ती संधी मिळवण्यासाठी तुम्हाला करायची आहे. प्रत्येक ग्रहाची एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा एका विशिष्ट पद्धतीने काम करते. तसं शनी ग्रह हा कष्ट करायला लावणारा कष्टकऱ्यांचा ग्रह आहे. कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी शनिदेव उभे राहतात. म्हणून प्रामाणिक मेहनत आणि कष्ट करणं हे आपल्या हातात आहे. त्या कष्टाला योग्य ते फळ येण्यासाठी आपण ईश्वरापुढे नम्र व्हायचं असतं. त्यासाठीच असे छोटे छोटे ज्योतिषशास्त्रीय उपाय करायचे असतात, ज्यामुळे आपलं आत्मिक बळ वाढतं आणि आपल्या कष्टाला यश येतं. आता जर तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न आहे, तुम्ही खूप प्रयत्न करताय की तुमचं स्वतःचं घर व्हावं, खूप दिवस झाले भाड्याच्या घरात राहतात आणि स्वतःचं घर होण्याच्या स्वप्नासाठी तुम्ही वाटेल ते करायला तयार आहात, पण काही ना काहीतरी अडचणी येत आहेत. पैशाची अडचण आहे किंवा आणखीन कुठल्या गोष्टींची अडचण मध्ये येते आहे, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता. तो म्हणजे रोज मोहरीच्या तेलाचा दिवा देवघरामध्ये लावायचा. रोज संध्याकाळी तुम्ही दिवा लावता तो मोहरीच्या तेलाचा लावायचा. जोपर्यंत तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा. मोहरीच्या तेलाचा दिवा घरामध्ये लावल्यानंतर जेव्हा त्यातलं तेल संपेल तेव्हा त्याच दिव्यामध्ये एक कापूर टाकायचा आणि तोही प्रज्वलित करायचा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावताना तो दिवा मातीचा वापरा, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. हा सुद्धा घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठीचा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे.
आता जे स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटतायत, त्यांना माहिती आहे की त्यामागे कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, पण कधी कधी कष्ट करूनही यश येत नाही. कुठे कुठे कागदपत्रात काम आणतं, कुठेतरी पैशात काम आणतं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी अडथळ्यांची मालिकाच असते. हे सगळे अडथळे दूर व्हावेत, आपले ग्रहदोष दूर व्हावे, यासाठी मोहरीच्या तेलाचा हा उपाय तुम्ही करू शकता. याबरोबर आणखीन काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरातल्या ज्येष्ठांचा उचित आदर आणि सन्मान करा. कारण की शनिदेव त्या व्यक्तीला कधीच माफ करत नाहीत जो आपल्या आईवडिलांनाच विचारत नाही. जे आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही त्यांची साथ शनिदेवही देत नाही. आईवडिलांची सेवा करणाऱ्याच्या पाठीशी शनिदेव नेहमी उभे राहतात. कारण मी मघाशी म्हटलं तसं प्रत्येक ग्रहाची ऊर्जा असते आणि ती ऊर्जा वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून काम करत असते. जसा गुरुग्रह आहे, गुरुग्रह हा आपल्यासाठी आपले गुरुजन, आपले वडील यांच्या माध्यमातून काम करतो. तसाच शनिदेव हे कष्टकरी, श्रमिक, आपल्या हाताखाली काम करणारी लोक, त्याचबरोबर आपल्या घरातील आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्ती, अशा व्यक्तींची सेवा केल्यानेच प्रसन्न होतात. म्हणून ज्योतिषशास्त्रीय उपाय आणि तोडगे करताना आपली वागणूक कशी आहे याकडे सुद्धा नक्कीच लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर धर्मग्रंथांमध्येही दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. म्हणूनच आपल्या हाताने शक्य तितके दान करा, गरीब आणि गरजूंना मदत करा. ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात प्रगती होण्यासाठी पशुपक्ष्यांना घासातला घास काढून द्यावा. असं केल्याने करिअर आणि जीवनात प्रगतीबरोबरच यशही येतं. धनधान्याने घरात सुबत्ता राहावी म्हणून रोजच्या तव्यावर केलेली पोळी गाईला, कुत्र्याला, कावळ्याला यांच्यापैकी तुम्हाला ज्यांना घालणं शक्य असेल त्यांना खाऊ घाला. आर्थिक अडचण त्यामुळे दूर होते. आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात 10वा भाग दान करावा असं धर्मशास्त्र सांगतं. कारण आपण समाजाचं केवळ घेणंच नाही तर देणंही लागतो, ही भावना नेहमी लक्षात ठेवायला हवी. आपल्या सत्कार्याची आणि दुष्कृत्यांची चित्रगुप्त नोंद ठेवत असतो. देवाला स्मरण करून कार्य केलं तर कसलीही उणीव आपल्या आयुष्यात भासत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये फक्त उपाय आणि तोडगेच दिलेले आहेत असं नाही, तर आपण आपल्या वागणुकीतून सुद्धा ग्रहांची अनुकूलता प्राप्त करू शकतो. जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केलीत तर तुमच्यासाठी शनी ग्रहाची कुंडलीतली स्थिती कशीही असली तरी सुद्धा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होणार यात शंकाच नाही. त्याचं फळ, त्या सत्कर्माचं फळ तुम्हाला कधीतरी नक्कीच मिळणार. त्यामुळे कुणी असं समजायची गरज नाही की मी खूप व्रतवैकल्य करते, मी खूप उपास तापास करते किंवा मी खूप देवाचं करतो त्यामुळे माझं तर चांगलं होणारच. मला माणसांशी, पशुपक्ष्यांशी काय घेणं देणं. लक्षात घ्या, चराचरामध्ये देव आहे आणि आपली परीक्षा देव कुणाच्या रूपात येऊन घेईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणूनच आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाशीच आपण नैतिकतेने, प्रेमाने आणि सद्भावनेने वागायला हवं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.